रांगेतील स्थान या घटकावर अजून एक सुंदर असा या ठिकाणी प्रश्न आहे. एका बागेत अनुक्रमे आंबा, काजू, केळी, फणस व पेरू या क्रमाने सरळ रेषेत झाडे लावल्यास 60व्या स्थानी कोणते झाड येईल? मग या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी काढण्यासाठी आपल्याला काय पर्याय आहे? 1 नंबर आंबा, 2 नंबर पेरू, 3 नंबर काजू, 4 नंबर काय तर केळी. आता बघा, एका बागेत अनुक्रमे म्हणजे त्याच क्रमाने, याच क्रमाने आंब्याच्या झाडानंतर काजूचं झाड, काजूच्या झाडानंतर केळीचं झाड, केळीच्या झाडानंतर फणसाचं झाड आणि फणसाच्या झाडाच्या नंतर पेरूचं झाड, याच क्रमाने सरळ रेषेत झाडे लावलेली आहेत. सरळ रेषेत. आणि 60व्या क्रमांकावर किंवा 60व्या स्थानी कोणते या ठिकाणी झाड येईल हे काढायला सांगितलेलं आहे. मग काय तर आपल्याला किती प्रकारची झाडे आहेत? तर 1, 2, 3, 4 आणि 5 प्रकारची झाडे आहेत. किती प्रकारची झाडे आहेत? तर 5 प्रकारची झाडे आहेत. 5 प्रकारची झाडे आहेत. आणि विचारलंय काय तर कितव्या 60व्या क्रमांकाचे झाड कोणते येईल हे विचारलेलं आहे. म्हणजे हे 60व्या विचारलेलं आहे. एकूण या ठिकाणी 5 प्रकारची झाड आहे. इथं काय करायचं तर 60 भागिले 5, 60वा विचारलेला आहे, काढायचं आहे. त्यामुळं 5 प्रकारची झाड आहेत, ती अनुक्रमे आहेत, त्यामुळे त्याचा क्रम वगैरे चुकणार नाही. मग आता आपण याला या ठिकाणी भाग देऊया. 5 एके 5, 1 राहिला, वरून घेतला 10, 5 दुनी 10, बाकी किती राहिले? 0. बाकी 0 राहिले. बाकी 0 राहिल्यावर जो त्यांचा क्रम आहे आंबा, काजू, केळी, फणस आणि पेरू, हा जो क्रम आहे त्यावेळी बाकी ज्यावेळी 0 राहतील तर शेवटचा क्रमांक हाच या ठिकाणी 60व्या क्रमांकावर असणार आहे. म्हणजे याचं उत्तर असणार आहे पेरू, पेरूचं झाड. कारण 1, 2, 3, 4, 5 शेवट नंबरला पेरू आहे, म्हणून पेरूचं झाड हेच इथं येणार आहे. याचं उत्तर पेरू हे येईल. कोणते झाड येईल तर पेरूचे झाड येईल. अशा पद्धतीनं अगदी सोपं आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा या व्हिडिओची लिंक सर्वात आधी तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध होण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.